आपण आता चाललोय वॉटरफॉलकडे. आणि हा जो नजारा आहे ना यार, इकडे बघा, इकडे आल्याच्या नंतर ना थोडा थंडावा वाढलाय, थोडासा थंडावा वाढलाय. बघा, ही नदी आहे जी गाडेश्वर डॅमला जॉईन होते. ह्या नदीचं नाव काय आहे, दोधानी नदी, दोधानी रिवर आहे ही. गढे जर वॉटरफॉलला जायचं आहे तर काय करावं लागेल. हा का धबधब्याकडे जायला रस्ता वगैरे आहे काय? इथून दोधानीला जाईल गाडी, तिथून मग शॉर्टकट चालायला लागतं. किती टाइम लागतो तरी? 20 मिनिटं लागेल. 20 मिनिटं लागतील. इथून गाडी जाते ना दोधानीपर्यंत? ह्याच रस्ता आहे ना? चला ना, या ना. 15 मिनिटं 20 मिनिटं लागतील. आतमध्ये चालत जावं लागतं, जंगल आहे ना. ठीक आहे, चालेल. मग रस्ता आहे? ओके 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 ओके. हां हां हां. मागे मी इकडे आलो होतो, पण मी वॉटरफॉलला नाही गेलो त्या. आता मला दिसला वॉटरफॉल, त्याच्यामुळे बोललो जाऊन येऊया. मागे 2 वर्षापूर्वी आलो होतो. हां, तेव्हा एवढी डेव्हलपमेंट नव्हती इकडे, पण आता भरपूर सारं डेव्हलपमेंट झाले. बघा ना, इकडे हॉटेल्स वगैरे बनवलेत. पहिले इकडे हॉटेल वगैरे काय नव्हतं. आता बघा, हा वॉटरफॉल जो दिसतोय समोर. हां, पार्किंग करायचं, जायचं पुढे चालत की पुढे आहे अजून? इकडे जायचं. हां, ओके. तुमचं घर कुठे आहे? हे तुमचं घर आहे? हां हां. तिथं एक छोटा हे लागेल, तर तिथं ठेवा गाडी. ठीक आहे, चालेल चालेल. थँक्यू काका. ओ, बघा यार मित्रांनो, काय वॉटरफॉल आहे, सुंदर असा वॉटरफॉल. या वॉटरफॉलला मी आलो नव्हतो यार. दोधानी वॉटरफॉल आहे हा. इथून पुढे चालत जावं लागणार आहे आपल्याला. चालत जाऊया.
हा जो आहे तो धोदानी वॉटरफॉल आहे. आणि बघा यार काय सुंदर भात शेती आहे, गाव आहे सुंदर. पाण्याला प्रेशर बघा किती आहे आणि खूप खोल आहे. इकडून या तो, इकडून या साईडून या. हात पकडा, हात एकमेकांचे हात पकडा. इकडून या इकडून या सुट्ट्यामधून. नाही तिकडून नाही, तिकडे खड्डा आहे, इथून या. आता इथून पाय बघा, पाय पुढे टाकायचे ते बघा, इकडे टाका पाय. दगडावरून पाय सटकू शकतात. हे त्या खड्ड्यामध्ये नका जाऊ, तिकडे इकडून या, असं इकडून. समोर जो दिसतोय वॉटरफॉल, तिकडे आपण ट्रेक करत चाललोय आता. बहुतेक अजून अर्धा तासाची ट्रेक आहे ही. खाली उतरताना सांभाळून उतरायला लागणार आहे तुम्हाला लोकांना. पाय सरकताय तिथून. इकडेच वरती माथेरान आहे. हा रस्ता वरती माथेरानला जातो. विदाउट तिकीट ना? विदाउट तिकीट. हा, पण चालायला भरपूर आहे अजून. 2 तास 3 तास लागतील. हा बघा, हा वॉटरफॉल दिसतोय समोर. आणि हा छोटा ट्रेकर आलाय त्याच्या फॅमिलीसोबत. आपण पोचायला आलोय मम्मा. 15-20 मिनिटामध्ये पोचू. चल मी आहे ना सोबत. चल. घसरडी पायवाट आहे ही. नंतर जाताना खूप वाट लागणार आहे. गवतावरून चालायचं. काय सुंदर असा नजारा दिसतोय बघा खाली पूर्ण. ही दोधानी नदी आहे जी खाली गाडेश्वर डॅमला गेलेली आहे. आणि हा विकटगड पेब आहे इकडे. त्या काकांनी मला मगाशी भेटलेल्या काकांनी मला सांगितलं. भरपूर दिवस ट्रेक कुठला केला नाही त्यामुळे आज दमायला झाले. पण त्या बहाण्याने एक ट्रेक तरी झाला. तू एकदम एक्सायटेड आहे काय बघायला? काय रे, एक्सायटेड आहे वॉटरफॉल बघायला? मी पण त्यांचे व्हिडिओ मारतो पण पडतो मी.
हां हां कसा काय पडतो कशाने स्टंट मारतो तू व्हिडिओ मध्ये बघतो ना मी खूप हां सारे इकडे channel. दोन वाटा आहेत हां चल ह्या वाटेनेच चल वरती किती वेगळे. उतरताना एकदम आरामात उतरायचं घाई करायची नाही नाहीतर इथून पाय सटकणार शेवळावरती पाय ठेवायचा नाही त्याला किडे आहेत. चल चल वरतून चल त्याच्या पाय नको देऊ फक्त त्याच्यावरती हा आता आपण एका सपाटीवरती आलेलो आहोत 2 मिनिटामध्ये आपण त्या सपाटीवरती पोचू आणि आपल्याला सुंदर असा व्ह्यू दिसणार आहे सुंदर असा व्ह्यू दिसणार आहे सगळेजण येत आहेत आता खालून वरती याची फॅमिली आणि हा व्ह्यू असा वरतीट व्ह्यू होणार आहे आपल्यासाठी बाप रे वाव वाव खूप सुंदर मम्मा धावत ये. हा बघा व्ह्यू सापा बिपा असतील नाही तर. मग असणार ना मोठे होल दिसतात ना हा मला. बघा व्ह्यू वॉटरफॉलचा व्ह्यू बघा चल थांबायला सांग थांबतो. एक वाट गेली आहे ही थांबा तू इथेच थांब जाऊ नको खाली इथेच थांब तो वॉटरफॉल तिकडे बहुतेक अजून अर्धा तास लागेल वरती जायला पाऊस पडला तर घसरून जाऊ ना सगळे पाऊस नाही येणार आता नाही पण खूप बिलबिलीत आहे आता उतरताना एकदम आरामात उतरावं लागेल तुम्हाला पाय सटकत आहेत जिथे शेवाळे झालंय ना तिथून पाय सटकत आहेत तू मला पाडून दे. असं जाऊन असं जायचं बहुतेक पण ते वाट आहे का तेवढी बोलतात वाट आहे पण ही अर्ध्या तासाची 20 मिनिटाची वाट वाटतच नाही रेग्युलर चालणाऱ्यांसाठी 20 मिनिटाची वाट आहे आले नसतं इथे नाही मी खाली गाडेश्वर डॅमच्या इकडे आलो होतो इकडे नव्हतो आलो अरे आपण पोहोचू की नाही तिकडे काय खतरनाक आहे रे हे कधी पोहोचणार हा टाइम लागणार पोहोचू शकत नाही का दिसायचे ना ते ठीक आहे फिर काय झालं शेती आवडली वाटतं झोप काही शेती तिला गद्दा म्हटलं नरेश खड्डे बिड्डे तिला जरा सांभाळून खड्डे घर जाऊन असं असं इकडे नको खाली नको इकडे असं 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 हा असं सरळ झोपडीकडे जायचं आपल्याला झोपडीकडे चला झोपडपट्टीत राहायला जाऊया आरामात 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 तिकडे कॉर्नरला ह्या साईडला नका जाऊ अशीच चला असे खाली चला सरळ नका येऊ इकडे चला चला वरती चला चला वरती तिकडे त्या वाटेनेच चला आपल्या इथे खाली आहे ना माती भुसभुशीत झाली इथे सटकते खाली
इथे कशी थोडी कडक आहे ना, ही कडक नाही आहे खाली माती. चला ना इकडून असे चला ना, तिकडे वाट भेटेल आपल्याला. असे चला आडवे, इकडे परत वरती जाऊ नका. इकडे इकडे असे आडवे चला, वाट दिसेल आपल्याला. या 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 पुढे या तुम्ही. मग चला त्या वाटेकडे चला आपल्या. असा धबधबा पहिल्यांदा आपण सेलिब्रेशन करतोय. तुम्ही कुठून आले? तुम्ही आले कुठून? नेरे पनवेल. पनवेलवाले पनवेलमध्ये हरवले. चला तसेच चला तिकडे. मला असं वाटतं मस्तपैकी इकडेच आपण बसूया. मस्त हवा सुटल्या आता. बॉटलची पाणी टाकूया आपण. संध्याकाळ होत आले पण नाही, आपण पोचू. 4 वाजले आताशे. चला चला पटापट. दीदी कुठे माझी? ती वाट जी मी पहिली जात होतो ना खालून, ती बरोबर होती. मला वाटलं तिथे रस्ताच पुढे दिसला नाही. आपण जी वाटेने आलो ना ती वाट ही आहे. हा इथून असं जाऊ शकतो खाली, तिकडून तिकडून तसं जाऊ शकतो. हम चुप बैठो यार. आराम आराम से आराम से. उसको बोला मैं उसको रख के आधे किधर प्लान कर दे. तुमको बोला ना विषय तुम कर नहीं सकती थी. हा जरा खाली चला, सपाटी येऊ द्या. खाली गेल्यावरती जाऊया तसे. बसून बसून जावं असं वाटतं. पारस नको ना, पारस अच्छा नको ना. हे बाबा कसं काय वाटतं आता इथून? हा इथूनच वरती गेलेलो आपण. इथे चुकलो. इथे येऊन आपण परत रिटर्न वरती गेलो ना. इथे वाट पुढे दिसली नाही मला. चला हे पाण्याने तोंड वगैरे गरम झालं असेल तर तोंड वगैरे धुवा. अरे चांगलं पाणी आहे इथे. इथून धुवा, तिथून स्टार्टिंग होते ना, इथून धुवा. हा खरं चांगलं पाणी आहे. इथून 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 निघतंय ना, इथून. मला तिथून पाणी येताना असं दिसलं ना, मला वाटलं इथून वाट नसेल. पुढे कॉर्नर दिसला नाही ना बरोबर. दादा तू एकदम पुढे जाऊ नको बाळा. कोणत्या पण झाडाला हात लावू नको. खुजलीचं झाड असेल. हा खाजत बसशील. हा आता वाट जेव्हा चुकली आणि वरती गेले तेव्हा कसं वाटलं? घाम सुटला. तुला कसं वाटलं रे? तू पण पहिल्यांदा आला ना? माझे पाय पण दुखलेत खूप. दुखलेत आता. आता वरती जाणार तेव्हा तुझे पाय चांगले होतील. परत मग घरी गेल्यावरती दुखतील. तिकडे वॉटरफॉल आहे आणि ही पूर्ण माथेरानची डोंगररांग आहे, जी वरती माथेरानला जायला इथून आम्ही जो वाट चुकलेलो रस्ता वरती जातो तिकडे. पण वॉटरफॉलच्या इकडे पोचलेलो आहोत मंडळी.
अरे पॅन्ट पडली तुझी. फायनली अरे पॅन्ट वरती घे. कसं वाटतंय पोचले धबधब्यापाशी आता तुम्ही? अजून पोचले नाही 2 मिनिटं बघता आता. पाऊस पण आलाय आता. पोचलोय आपण. वॉटरफॉलचा पूर्ण बेस 3 टप्प्यामध्ये वॉटरफॉल आहे. ती वरती पण एक लेअर आहे, ती मोठी लेअर आहे वरती. आपण थोडं वाव. बघा इथे इंद्रधनुष्य आलं. या लोकांना पुढे नका घेऊ, तिकडे नका घेऊ पुढे. कसं वाटलं? मजा आली? खूप मजा आली. कसं वाटतंय आता सगळ्यांना? फ्रेश वाटतंय का जरा? आता जे अंगामध्ये थकलं होतं ते गेलं ना सगळं थकवा? धबधबा बघूनच गेलो होतो. बापरे काय घंटा खतरनाक आवाज येतो ना. म्हणजे कसे हजार झाले तर
पहिल्यांदाच आले काय? गेलो होतो म्हणून माझ्या मुलाला घेऊन आले. सनसेट होतोय आता मस्त एकदम. नाही नाही सरळ सरळ तिकडे पाण्यामधूनच जायचंय. लडाखला जाऊन आलात की नाही? कुठे? लडाखला नाही नाही लडाखला नाही गेलो. लडाखला जायला आहे ना 20-25 दिवस तरी पाहिजेत. 20-25 दिवसाची सुट्टी आपल्याला भेटणं म्हणजे मुश्किल आहे. 4-5 दिवस आपल्याला भेटते पण ते कसं आहे पूर्ण ते 50-60 हजार रुपये खर्च आहे. आणि 50-60 हजार खर्च म्हणजे खर्च यायला काय प्रॉब्लेम नाही आहे पण ते सुट्टी एवढी भेटली पाहिजे ना आपल्याला. आणि एखाद्या वेळेला आपण सुट्टी घेतली जरी 25 दिवसाची तरी ऑफिसमधून प्रेशर तर येणारच ना तेवढं. 15 दिवसाचं पण एक करू शकतो आपण तसं. हां ते आहे पण ते फ्लाईटने जावं लागेल मग. नाही बाईकने पण. हां बाईकने 15 दिवसामध्ये जाऊन येऊ शकतो पण ते कसं माहिती आहे प्रॉपर फिरायचं म्हटलं ना एकदाच जाऊन तर तुम्हाला ते 25 दिवस तरी पाहिजेत. प्रॉपर म्हणजे कसं आहे ॲटलिस्ट एक 10-15 जे स्पॉट आहेत ना ॲटलिस्ट 7-8 स्पॉट तरी. नुब्रा व्हॅली वगैरे. हा खूप भारी वाटतोय. आणि मेन ते बघा तिथे तो स्पॉट आहे तिथे इथून वरतून धबधबा तिथे पडतो पण तिथून असा वाहत वाहत तिथे येतो. तो स्पॉट येतो आम्ही जिथे गेलो होतो तो ते खाली येतो. आणि तो वरती जो मेन धबधबा पडतो तिथे तर जायला ते वेगळंच आहे. पार्वती मांडीवर बसलाय गणपती संगमे. पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकूक बघतोय चांगला. माझ्या पप्पाने गणपती आणला. माझ्या पप्पाने ते आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुक बघतोय चांगला. आपल्या पप्पाने गणपती आणला. आपल्या पप्पाने गणपती आणला. काय व्ह्यू दिसतोय यार. सुंदर सुंदर सनसेट सुंदर दिसतोय. सुंदर असा सनसेट. ओ वाव वाव लुकिंग लाईक जस्ट वाव. लुकिंग लाईक वाव. ते आहे गाडेश्वर. नाही गाडेश्वर मंदिर पुढे आहे अजून थोडंसं. पप्पाने गणपती आणला. पप्पाने गणपती आणला. तर मंडळी कशी वाटली आपली आजची राईड. कशी वाटली आपली आजची राईड. जर तुम्हाला ही बाईक राईड आवडली असेल तर नक्की तुम्ही पण भेट द्या दोधानी वॉटरफॉलला आणि गाडेश्वर डॅमला. तर तुम्ही पण या आणि बघा अनुभवा. मी जे अनुभवलं आहे तेच आपला निरोप घेऊया. आणि मी हा ब्लॉग इथेच संपवतो. चला.